मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वरई या गावाच्या हद्दीत उड्डाण पुलाच्या सर्व्हिस रोडच्या कडेला 21 जुलै रोजी सोमवारी सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। माहितीनुसार वरई गावाच्या पोलीस पाटलांनी एक व्यक्ती वरई येथे महामार्गावरील उड्डाण पुलाच्या सर्व्हिस रोड लगत जखमी अवस्थेत पडून आहे अशी माहिती त्यांनी मनोर पोलिसांना दिली। त्यानुसार मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी रुग्णवाहिका चालक व समाजसेवक अकील सय्यद यांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेत मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला। मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून ते मृत असल्याचे सांगितले। तर या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती मिळाली आहे। तर ज्यावेळी हा मृतदेह आढळून आला तेव्हा या व्यक्तीच्या अंगावर काळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट होती। तसेच हातात काळ्या रंगाचा दोरा आणि सफेद रंगाचा रबर ब्रेसलेट होता। तर या मृताची ओळख अद्याप अज्ञात आहे। या व्यक्तीची अद्यापही ओळख पटलेली नाहीये। त्यांना मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे। मात्र हा व्यक्ती कोणाच्या तरी कुटुंबाचा सदस्य असेल, यामुळे पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करावी अशीच अपेक्षा आहे। या व्यक्तीबरोबर काही घातपात तर झाला नाही ना, याचा सुद्धा तपास पोलिसांनी करणे अपेक्षित आहे। मात्र या अगोदर सुद्धा असे अनेक मृतदेह महामार्गावर रस्त्याच्या कडेला सापडले आहेत। मात्र अशा मृत्यूची सखोल चौकशी होणे गरजेचं आहे। ज्या कोणत्याही वाहनांच्या धडकेत अशा व्यक्तींचा मृत्यू झाला असेल अथवा अशा मृत्यूला जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कडक कारवाई होणे सुद्धा गरजेचं आहे। मात्र असे कितीतरी प्रकरण आहे त्यांच्यावर कारवाई होताना दिसून येत नाही। अशा सापडलेल्या मृतदेहाच्या शवविच्छेदन तपासणी नंतर मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ यावर अधिक प्रकाश टाकून याबाबत चौकशी होणे आवश्यक आहे अशी अपेक्षा आहे। तसेच महामार्गावर सीसीटीव्ही लावणं गरजेचं झालं आहे, जेणेकरून प्रत्येक मृत्यूचे कारण हे त्या आधारे समजू तरी शकेल। मात्र हा पालघर जिल्हा आहे, येथे सुविधा कमी, मात्र मोठ्या मोठ्या बाता मारणे अधिक चालते।